अरे कोण म्हणता येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या मागण्या मान्य करा. ग्रामपंचायतील कर्मचारी आणि सरपंच यांच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू झालेलं आहे. हे आंदोलन सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामपंचायतीतील पदाधिकारी आहेत, त्यांनाच आपण विचारणार आहोत काय मागण्या आहेत आणि तुम्ही आंदोलन करता. सर, तुम्ही आंदोलन करताय, काय तुमच्या मागण्या आहेत? आज राज्यामध्ये 28,000 ग्रामपंचायती आज बंद आहेत. आम्ही आज अखिल भारतीय सरपंच परिषदेवतीनं ह्या आंदोलनाला सुरुवात केली, पण आमच्यासोबत आज अनेक संघटना आलेल्या आहेत. ग्रामसेवक संघटना आहे, रोजगार सेवक संघटना आहे, संगणक परिचालकाची संघटना आहे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आहे. आज आमच्यासोबत आम्ही संघटित होऊन ह्या मागण्या आम्ही सरकारकडे मागत आहोत. यामध्ये कोण कोण सामील झाले? त्याच्यामध्ये या सर्व संघटना आहेत. आम्ही गेले 3 दिवसापासून राज्यामध्ये पंचायत समिती स्तरावरती त्या ठिकाणी साखळी उपोषण करतोय. आज आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये सर्व जिल्ह्यातील सरपंच आणि सर्व कर्मचारी, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या मागण्या अशा आहेत की सरपंचांना मानधन वाढून मिळालं पाहिजे. जेवढं मानधन, जेवढा पगार ग्रामसेवकांना तेवढं मानधन सरपंचांना मिळालं पाहिजे. कारण खासदार आणि आमदारांना सुद्धा पगार तहसीलदार आणि कलेक्टरना जेवढं मानधन त्यांना मिळते. तर आम्ही सुद्धा गावखेड्यामध्ये सेवा करतोय, आमचा पूर्ण वेळ देतोय. ग्रामविकासात काम करत असताना अनेक सरपंचांची त्या ठिकाणी दमछाक होते, आर्थिक स्थिती त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे सरकारनं आम्हाला मानधन वाढवून दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की 6 विभागातून सरपंचामधून 6 आमदार त्या ठिकाणी गेले पाहिजेत. ग्रामविकासामध्ये काय अडचणी आहेत ह्या आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्या सभागृहामध्ये आमच्या समस्या मांडून आम्ही लोकांना न्याय देऊ शकतो. तिसरा मुद्दा असा आहे की ग्रामविकासामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, पण आजसुद्धा अनेक पायाभूत समस्या त्या ठिकाणी आहेत. त्याची श्वेतपत्रिका जाहीर करून एक चांगला प्रोग्राम बनवून त्याच्यावरती सरकारनं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रामसेवकांनीसुद्धा जुनी पेन्शन असेल किंवा ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकारी हे एकच पद करून पंचायत विस्तार अधिकारी असं करावं अशा त्यांच्या मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, यावलकर समिती शिफारस लागू करा. डाटा ऑपरेटरच्या मागण्या आहेत की आम्हाला 20,000 रुपये मानधन द्या आणि टार्गेट ठेवू नका. त्याचबरोबर ह्या सगळ्या मागण्या मागत असताना सरकार या ठिकाणी अजून गंभीर झालेलं नाही. जर ह्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर लवकरच आम्ही ह्या महाराष्ट्रातील सगळे सरपंच आणि हे सगळे आमचे सहकारी आम्ही वज्रमुठ करून अपेक्षा मोर्चाचं नियोजन आम्ही लवकरात लवकर करू आणि लाखोच्या संख्येनं आमचे सरपंच आणि ग्रामसेवक आणि पदाधिकारी, डाटा ऑपरेटर, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आम्ही मंत्रालयातील मोर्चा काढू. तर यांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर तीव्र स्वरूपाच्या सरकारविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली.